नमस्कार, मी डॉक्टर राज नगरकर, HCG मानवता कॅन्सर सेंटर नाशिक येथील वैद्यकीय संचालक आणि कॅन्सर शस्त्रक्रिया विभागाचा प्रमुख तसेच रोबोटिक शस्त्रक्रिया तज्ज्ञ. मित्रांनो, आपल्यापैकी प्रत्येकाने रोबोट हा शब्द निश्चित ऐकलेला आहे आणि रोबोट ऐकल्यानंतर अनेक वेळेस रजनीकांतचा रोबोट पिक्चर आठवतो, जिथे एकटा रजनीकांत हजारो लोकांना मारतो. इनफॅक्ट वैद्यकीय क्षेत्रामध्ये रोबोट म्हणजे रजनीकांत नव्हे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये रोबोट हे सर्जनच्या हाताचा तो शस्त्र आहे, जो रुग्णाची शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्जनला मदत करतो. रोबोट एकटा ऑपरेशन करू शकतो का? नाही. रोबोट स्वतःहून काही करू शकत नाही. रोबोट तेच करेल जे सर्जन त्याला करायला लावेल किंवा सर्जन त्याचा वापर करून शस्त्रक्रिया करेल. रोबोटिक शस्त्रक्रिया ही काही नवीन नाही आहे. आजपासून जवळजवळ 24 वर्षापूर्वी रोबोटिक शस्त्रक्रियेला USFDAने मान्यता दिलेली आहे. आजपर्यंत 50 लाखपेक्षा जास्त शस्त्रक्रिया जगभरामध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाने केलेल्या आहेत. जेव्हा 50 लाख शस्त्रक्रिया होतात, स्वाभाविक आहे की त्याचा फायदा आहे, म्हणूनच रुग्ण ही शस्त्रक्रिया करून घेत आहेत. मग रोबोटिक शस्त्रक्रियाचा आपण जे कन्व्हेन्शनल ऑपरेशन म्हणतो किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी करतो, याच्यापेक्षा वेगळेपणा काय? रोबोटिक शस्त्रक्रिया ही लॅप्रोस्कोपी सारखीच आहे, पण लॅप्रोस्कोपीपेक्षा वेगळी आहे. लॅप्रोस्कोपीमध्ये जसं आपण रुग्णाच्या पोटामध्ये किंवा फुफ्फुसाच्या भागामध्ये किंवा तोंडाद्वारे दुर्बीण घालून आतल्या भागाचं जे काही निरीक्षण करतो, त्या भागाची शस्त्रक्रिया करतो, रोबोटिक शस्त्रक्रिया तशीच असते. फरक असा असतो की इथे रुग्णाच्या आतल्या ज्या भाग आहे तो 10 पट मोठा दिसतो आणि सर्जनला ऑपरेशन करताना एका टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनवरती ते 3 डायमेन्शनली दिसतं. त्यामुळे आपण जर कधी माझे काही फोटोग्राफ्स बघितलेले असतील रोबोटिक शस्त्रक्रियाचं, तर मी एक गॉगल घातलेला असतो, तो 3D ग्लासेस आहेत. त्या 3D ग्लासेसमुळे मला 3 डायमेन्शनली दिसतंय आणि त्याबरोबरच मला 10 पट मोठं दिसतं. स्वाभाविक आहे, कुठलीही गोष्टी जर का 10 पट मोठी दिसत असेल आणि 3 डायमेन्शनली दिसत असेल, म्हणजे शस्त्रक्रिया जास्त ॲक्युरेटली करता येऊ शकते. जिथे आवश्यक असणारा भागच काढत असताना आपण आजूबाजूच्या पेशींना किंवा अवयवांना इंजुरी किंवा त्यांना हानी पोहोचवत नाही. रक्तस्राव खूप कमी होतो, इन्फेक्शनची भीती खूप कमी असते आणि या सर्व शस्त्रक्रिया रुग्णाच्या पोटावरती 5 मिलीमीटरचे 2 आणि 10 मिलीमीटरच्या 2 छोट्याशा छिद्रांद्वारे केली जाते. त्यामुळे रुग्णाला वेदना खूप कमी होतात. सामान्यपणे रोबोटिक शस्त्रक्रिया झाल्यानंतर 6 तासात आम्ही रुग्णाला चालायला लावतो, तोंडाने पाणी किंवा ज्यूस वगैरे सुद्धा देतो. रोबोटिक शस्त्रक्रिया ही तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे आता अजूनही तिचं स्वीकारता वाढली गेलेली आहे. कारण हे 4K म्हणजे 4K हाय डेफिनिशन कॅमेराजमुळे रुग्णाच्या आतल्या अवयवांचा भाग अतिशय छानरित्या दिसतो. इतका स्पष्ट दिसतो की बऱ्याच वेळेस हात लावायची पण गरज नसती त्या अवयवांना. जरी मी ऑपरेशन करताना रुग्णाच्या जवळ उभा नसलो, मी रुग्णापासून थोडासा लांब एका कन्सोलवरती बसून ऑपरेशन करत असलो, तरीसुद्धा मला रुग्णाच्या शरीराच्या आतले भाग जास्त छानपणे, जास्त स्पष्टपणे दिसतात. रोबोटिक शस्त्रक्रिया कुठल्या कुठल्या आजारांसाठी करता येऊ शकते? मी कॅन्सर शस्त्रक्रिया तज्ज्ञ आहे म्हणून रोबोटिक शस्त्रक्रिया फक्त कॅन्सरसाठी वापरली जाते का? मुळीच नाही. कॅन्सर व्यतिरिक्त अन्य आजारांसाठी सुद्धा रोबोटिक शस्त्रक्रियेचा उपयोग होतो. उदाहरण द्यायचं म्हटलं तर रोबोटिक शस्त्रक्रिया हर्नियांसाठी वापरता येऊ शकते. पित्ताशय काढण्याची शस्त्रक्रिया, गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया याच्यासाठी वापरता येऊ शकते. किडनीचे आजार ज्याच्यामध्ये पायलोप्लास्टी असते किंवा किडनी काढण्याची शस्त्रक्रिया असेल, लघवीच्या पिशवीची शस्त्रक्रिया असेल, प्रोस्टेटची शस्त्रक्रिया, मग ती कॅन्सरसाठी असेल किंवा बिनाईन याच्यासाठी, या सर्व रोबोटिक तंत्रज्ञानाने खूप छान करता येऊ शकतात. कॅन्सरच्या बाबतीमध्ये अन्ननलिकेच्या असेल, फुफ्फुसाच्या गाठी असतील, मिडियास्नल ट्युमर्स असतील, ह्या सर्व शस्त्रक्रिया करता येऊ शकतात. टॉन्सिल्सचं शस्त्रक्रिया असेल किंवा घशाच्या मागच्या भागातला कॅन्सर असेल, त्याला मी ट्रान्सओरल रोबोटिक सर्जरी म्हणतो. म्हणजे तोंडातनं रोबोटिकच्या मदतीने आपण ऑपरेशन करू शकतो. गळ्यावरती मोठा चिरा द्यायची गरज नाही.
थायरॉईडचं ऑपरेशन आपण सर्वांनी ऐकलेलंच असेल आणि अनेक रुग्ण थायरॉईडचे ऑपरेशन टाळतात किंवा घाबरतात, कारण थायरॉईड ऑपरेशनला गळ्यावरती मोठा चिरा द्यावा लागतो. आता गरज नाही, गळ्यावरती कट न करता काखेतनं, दोन्ही बाजूंना काखेतनं किंवा कानाच्या मागून सुद्धा थायरॉईडची शस्त्रक्रिया करता येते किंवा तोंडावाटे सुद्धा थायरॉईडची शस्त्रक्रिया खूप छान रीते स्पष्टपणे दिसत आणि कुठलंही रिस्क न वाढवता करता येऊ शकते. पोटाच्या बाबतीत तर लिव्हरचे ऑपरेशन्स असतील, आतड्यांचे ऑपरेशन असेल, स्वादुपिंडाचे ऑपरेशन असतील आणि गुद्धाशयाचे ऑपरेशन्स असतील, हे सगळे करता येऊ शकतात. गर्भाशयाचे ऑपरेशन्स खूप छानरित्या करता येऊ शकतात. गुद्धाशयाच्या कर्करोगामध्ये अनेक वेळेस एक भीती होती की गुद्धाशयाचा कर्करोग म्हणजे संपूर्ण गुद्धाशय काढून टाकणे, परंतु आता लिटरली संडासच्या जागेपासून 1-1.5 सेंटीमीटरचं जरी कॅन्सर असेल तरीसुद्धा गुदद्वार पूर्णपणे न काढता शस्त्रक्रिया खूप छानरित्या करता येऊ शकते आणि कुठलंही कॅन्सरच्या उपचारामध्ये कॉम्प्रोमाइज न करता ही शस्त्रक्रिया करता येऊ शकते. हर्नियाचे ऑपरेशन जे खूप कॉमन आहेत आणि हर्नियाचे ऑपरेशन बऱ्याचशा वेळेस एल्डरली इंडिव्हिज्युअल्समध्ये केले जातात, वयोवृद्ध व्यक्तींमध्ये करावे लागतात. अशा व्यक्तींमध्ये हर्नियाच्या ऑपरेशन्समध्ये वेदना कमी होतात, रिकव्हरी फास्ट होत असल्याकारणाने रिस्क खूप कमी होऊन जातं. मागच्या 4 वर्षांमध्ये HCG मानवता कॅन्सर सेंटरमध्ये आम्ही 1000पेक्षा जास्त रोबोटिक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. याचं संपूर्ण श्रेय आणि धन्यवाद मी माझ्या त्या सर्व रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी देतो, ज्यांनी विश्वास ठेवून रोबोटिक शस्त्रक्रिया करून घेतली. आज जसं टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होत आहे, रोज रुग्ण येतात की आम्हाला रोबोटिक शस्त्रक्रिया करून घ्यायची, कारण त्याचे फायदे दिसत आहेत आता आपल्या सगळ्यांना. मला कोणी विचारलं की ह्या 1000 रोबोटिक शस्त्रक्रिया ज्या झालेल्या आहेत यांच्यापैकी सर्वोत्तम 3 शस्त्रक्रिया कुठल्या होत्या, तर त्यातले मी सांगेल, एक पेशंट हैदराबादची पेशंट ज्यांचं वय 140 किलोपेक्षा जास्त होतं, त्यांना किडनीचा कॅन्सर होता आणि त्याच वेळेस त्यांना गर्भाशयाचा पण प्रॉब्लेम होता, ब्लिडिंगचा त्रास व्हायचा. अशा पेशंट्समध्ये ज्यांचं वजन 140पेक्षा जास्त आहे, शिवाय डायबिटीस आहे, BP आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, अशा पेशंटला ऑपरेशन करण्याबरोबर महत्त्वाचा भाग असतो की फास्ट रिकव्हरी. ऑपरेशननंतर मला पेशंटला लवकरात लवकर चालवायचं आहे, जेणेकरून बाकीचे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ नये. त्यांच्यासाठी मी जी शस्त्रक्रिया केली की रोबोटिकच्या सहाय्याने संपूर्ण किडनी काढली, पोटाच्या एका भागामध्ये ठेवून दिली, मग त्याच रोबोटच्या सहाय्याने गर्भाशय काढलं, योनी मार्गाद्वारे गर्भाशय काढून घेतलं आणि किडनी जी होती ती एका पिशवीमध्ये टाकून ती सुद्धा योनी मार्गाद्वारे काढून घेतली आणि आतल्या आत ते योनीद्वार आतून क्लोज करून टाकलं. झालं काय, 6 तासानंतर पेशंट चालायला लागले. 3ऱ्या दिवशी हॉस्पिटलमधनं घरी गेल्या. आठवडाभर नाशिकमध्ये होत्या, कारण त्या हैदराबादहून आल्या होत्या. आठवडाभरात पुन्हा हैदराबादला निघून गेल्या. ही रिकव्हरी रिस्क कमी करून हे रोबोटिक शस्त्रक्रियेच्या तंत्रज्ञानाशिवाय शक्य नाही. एक 81 वर्षाचे आजोबा जे रिटायर्ड एअरफोर्स ऑफिसर आहेत, त्यांना गुद्धाशयाचा कर्करोग झाला होता, जो होता संडासच्या जागेपासून हार्डली 5 सेंटीमीटरवरती. त्यांच्या 2 बायपास शस्त्रक्रिया ऑलरेडी झालेल्या होत्या. त्याच्यामुळे माझ्याकडे यायच्या आधी त्यांना काही तज्ज्ञांनी सल्ला दिला होता की ऑपरेशन ओपन करावं आणि संडासची जागा कायमस्वरूपी पूर्ण काढून टाकायची आणि पोटातनं संडासचा नवीन मार्ग करायचा. आजोबा तयार नव्हते, सल्ला घेण्यासाठी आले. त्यांना मी विश्वास दिला आणि त्यांची आम्ही रोबोटिक शस्त्रक्रिया केली. काय केलं रोबोटिक शस्त्रक्रियामध्ये, संडासची जागा मुळीच बदलली नाही, काढली सुद्धा नाही आणि रोबोटिक तंत्रज्ञानाने तेवढा आजार काढून आतल्याच स्टेपलरच्या सहाय्याने पूर्ण त्यांचा आतड्यांचा इंटेस्टायनल ट्रॅक पुन्हा रिक्रिएट करून घेतला. पेशंट 4थ्या दिवशी घरी गेले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हे शब्दांमध्ये वर्णन करण्यासारखं नाही आहे. एक तर रिस्क पण होती, परंतु त्रासही नाही झाला आणि गुदद्वार सुद्धा बदलला गेला नाही. 3रा एक माझा पेशंट मलावी ह्या आफ्रिकन देशाचा नागरिक, तिथले एक प्रतिष्ठित नागरिक आहे ते, त्यांना प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर होता. माझ्याकडे यायच्या आधी आपल्या देशामध्ये, नंतर सिंगापूरला पण त्यांनी सल्ला घेतला, जिथे रोबोटिक प्रोस्टेटिक सर्जरी सांगण्यात आली. त्यांना फक्त एकच प्रश्न होता, ते म्हणे की रोबोटिक शस्त्रक्रिया करू, परंतु 10 ते 20% रुग्णांना रोबोटिक प्रोस्टेटेक्टमी केल्यानंतर लघवीवरती नियंत्रण जाण्याची किंवा कमी असण्याची शक्यता असते.
ही व्यक्ती त्याच्यासाठी घाबरलेली होती, कारण त्यांचं वय हार्डली 57-58 वर्ष होतं आणि ते राजकारणामध्ये आणि आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा खूप ॲक्टिव्ह होते. जेव्हा आज ऑपरेशन करून त्यांना 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला, ते मलावीहून नाशिकला आले. त्यांनी सल्ला घेतला, त्यांना पटलं आणि शस्त्रक्रिया करून घेतली. आज ते अतिशय छानरित्या आपल्या सर्व व्यवसाय, कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी तिथे सांभाळत आहेत आणि समाधानाने आणि आनंदाने एक सांगतात की मला रोबोटिक शस्त्रक्रियाबद्दल जी भीती होती ती भीती मला नाशिकमध्ये क्लिअर झाली, कारण ऑपरेशन केल्यानंतर मला आजपर्यंत एकही डायपर वापरावा लागला नाही. लघवीवरती नियंत्रण 100% आहे. आय थिंक हे सर्व श्रेय फक्त सर्जनला न देता आपण तंत्रज्ञान जे वाढतंय, तंत्रज्ञान जे उपलब्ध आहे त्याचा योग्यरित्या उपयोग करणं हे याचं श्रेय आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्यापैकी ज्यांना कोणाला वाटत असेल की रोबोटिक सर्जरी हे फ्युचर आहे, हे भविष्य आहे, मी म्हणू शकतो की आणि अधिकाराने म्हणू इच्छितो, रोबोटिक सर्जरी हे फ्युचर नाही आहे. रोबोटिक सर्जरी हे प्रेझन्स आहे. जर कधी जगभरामध्ये 50 लाख सर्जरीज होत आहेत तर आपण अजून किती उशीर लावायचा हे समजून घेण्यासाठी आणि हे स्वीकार करण्यासाठी की रोबोटिक शस्त्रक्रिया ही मानवाच्या चांगल्यासाठीच आहे. यानी आपलं शस्त्रक्रियेचा अनुभव, आपले शस्त्रक्रियेची रिस्क कमी होणार आहे आणि शस्त्रक्रियेनंतर आपली रिकव्हरी लवकरात लवकर नॉर्मलला होणार आहे. धन्यवाद.